हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवणार आहे मसाला पनीर। त्यासाठी ना 3 मोठे कांदे लांबके कापून घेतलेले आहेत, 2 टमाटे कापून घेतलेत आणि ना अद्रक आणि 5-6 पाकळ्या लसूण आणि सगळ्यात पहिलं कढई ठेवली, त्याच्यामध्ये चमच्यावर तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटं, कांदा, अद्रक, लसूण परतवून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये ना कांदा हे लवकर शिजावा त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ताट झाकून 2 मिनटं वाफवून घेतले। त्यानंतर बघा ना थोडंसं पाणी घालून ना 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर आता हे चांगलं शिजतंय तोपर्यंत ना मी पनीर बारीक करून घेणार आहे बघा। तर आता बघा इथं मी ना पनीर बारीक करून घेतलेलं आहे। याचं जास्त मी मोठेही नाही आणि जास्त बारकेही नाही, असे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहे। आता ही कापून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं पनीरना कापून घेतले। त्यानंतर बघा ह्या कांदा आणि टमाट्याची पेस्ट बनवून घ्यायचं आहे। आता पेस्ट बनवून झालेली आहे, कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर बघा काय केलं आहे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची ना पेस्ट वाटून घेतलेली आहे, थोडीशी जिरे पण टाकलेली आहेत। आता हे पेस्ट ना तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ना चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून झाल्यानंतर बघा अर्धा चमचा ना लाल तिखट घातलेलं आहे। इथं तिखट घातलं ना मग कलर छान येतो भाजीला, त्याच्यामुळं अगोदर थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पेस्ट घालून झाल्यानंतर चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे। जेवढा मसाला चांगला परतला जातो ना भाजीला टेस्ट खूप छान येते बघा। त्यामुळं ना छान असं ना परतवून घ्यायचं आहे। मसाला लवकर शिजावा त्यासाठी ना चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ना थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथीनं ना टेस्ट येते भाजीला छान अशी। त्यानंतर बघा आता काय करायचं आहे, एक अर्धा चमचा ना हळदी पावडर घातलेलं आहे। आता हळदी पावडर घालून झाल्यानंतर आता ना चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही मिक्स करून झाल्यानंतर बघा याला 1-2 मिनटं ना तेल सुटेपर्यंत चांगलं ना शिजवून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर याच्यावर ताट झाकून घेते मी आणि ना छान असं 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। तर बघू शकता 2 मिनटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। याला मी जास्त तेल काही वापरलेलं नाही आहे, थोडंच घातलेलं आहे। आता बघा तेल सुटल्यानंतर आता काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 चमचाभर ना धने पावडर घालून घ्यायची आहे। तर आता इथं धने पावडर घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर ना पनीरचा सुहाना पनीर मसाला घातलेला आहे बघा आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। आता हे मसाले घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे। आमच्या इथं जास्त तिखट खात नाहीत त्याच्यामुळं मी थोडंसंच टाकलेलं आहे। आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर चांगलं असं ना गिरवीमध्येच मसाले सगळे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी ना मी घालून घेणार आहे। आता पाणी घालून झाल्यानंतर आता ह्याला ना छान असं ना तेल सुटेपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे ह्या गिरवीला। नाहीतर ना काय होतं, पाणी नाही घातलं ना खाली चिटकली जाते गिरवी, त्याच्यामुळं ना पाणी घालून घ्यायचं। याच्यामध्ये मी अजून थोडंसं ना पाणी घालून घेते कारण ना सुकल्यासारखं वाटते थोडंसं, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं अजून जरा आणि ना याला ताट झाकून 5 मिनटं छान असं ना तेल सुटेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आता हे छान असं शिजलेलं आहे बघू शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी पनीर घालून घेतलेलं आहे। तुम्ही पनीर चांगलं असं ना परतवून बी घेऊ शकता, पण मी परतवून घेतलेलं नाही आहे, डायरेक्टली टाकलं आहे। तर आता पनीर घालून झाल्यानंतर बघू शकता आपल्या भाजीला ना कलर किती छान आलेला आहे आणि आता याच्यावर ताट झाकून ना 5 मिनिट चांगलं शिजवून घेऊया, जेणेकरून सगळा मसाला पनीरमध्ये
शिरला जावा त्याच्यामुळं. आणि आता एक 5 मिनटानंतर बघू शकता कलर किती छान आलेला आहे. याच्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट हे काही वापरलेलं नाही, तरीही एकदम मस्त असा कलर झालेला आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्याच्यामुळं मीठ घालून घेतलं आणि चांगलं मिक्स करून 1-2 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदम मस्त असा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.